जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकातून जे तत्वज्ञान आपल्याला उलगडून दिलेलं आहे, त्याचा आपण अभ्यास करतोय. आणि आज निरूपणासाठी आपण 27वा श्लोक बघणार आहोत. तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया आणि मग नंतर त्याचा अर्थ पाहूया. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. आता आपण ह्याचा अर्थ बघूया. काय सांगतायत समर्थ आपल्याला, की भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. भव म्हणजे काय तर प्रपंच किंवा संसार. भये म्हणजे भीतीने. लंडी म्हणजे घाबरट किंवा भित्रा मनुष्य. धरी रे मना धीर धाकासी सांडी. धाक म्हणजे काय तर पुन्हा भीती किंवा धास्ती वाटणं एखाद्या गोष्टीची. सांडी म्हणजे सोडून दे. रघुनायका सारिखा स्वामी शिरी. शिरी म्हणजे डोक्यावर, म्हणजे आपण म्हणतो ना की परमेश्वराचा आपल्या डोक्यावर वरदहस्त आहे, अशा अर्थाने समर्थांनी तो शब्दप्रयोग वापरलेला आहे. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. नुपेक्षी म्हणजे जो कधीही उपेक्षा करत नाही. कदा म्हणजे कधीही किंवा कदापिही. कोपल्या म्हणजे रागावल्यानंतर सुद्धा. आणि दंडधारी म्हणजे कोण तर प्रत्यक्ष यम किंवा काळ किंवा मृत्यू. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की समर्थांना आपल्याला हे सांगायचं आहे, मनाला हा उपदेश करायचा आहे की हे मना, एखाद्या घाबरट किंवा भित्र्या मनुष्याप्रमाणे तू प्रापंचिक किंवा सांसारिक भीतीने एवढा का घाबरतोस. धरी रे मना धीर धाकासी सांडी. धरी रे मना धीर म्हणजे तू धीर धर, जरा धीर धर. तू धास्ती किंवा तुझ्या मनामध्ये असलेली भीती, जी कुठली प्रपंचाविषयीची भीती आहे किंवा संसाराविषयीची भीती आहे, तर ती तू सोडून दे. रघुनायका सारिखा स्वामी शिरी. रघुनायक म्हणजे प्रत्यक्ष भगवान रामचंद्र किंवा भगवंत परमात्मा, ह्याचा तुझ्या डोक्यावर प्रत्यक्ष वरदहस्त असताना तू का घाबरतोस. तर तू घाबरू नकोस. म्हणजे प्रत्यक्ष यमराज जरी तुझ्यावर कोपले
म्हणजे नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. दंडधारी म्हणजे यम. म्हणजे प्रत्यक्ष यम जरी तुझ्यावर कोपला म्हणजे रागावला, म्हणजे थोडक्यात तुझ्या मृत्यूची वेळ जरी जवळ आली, तरी जो परमात्मा आहे किंवा भगवंत आहे तो त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. म्हणजे त्याला सांभाळून घेतो, त्याला निर्भय बनवतो. आणि म्हणून तू भगवंताची भक्ती कर, हे बघा समर्थांनी आधीच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले. म्हणजे मागच्या श्लोकामधल्या शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी हे सांगितलं आपल्याला की पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. आणि त्याच्यासाठी काय, तर करी रे मना भक्ती या राघवाची. म्हणजे बघा समर्थ आपल्याला एक 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 गोष्ट सांगताना त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हेही सांगतायत. म्हणजे जेव्हा समर्थ आपल्याला सांगतात की पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, म्हणजे हा जो प्रपंच आहे किंवा हा जो संसार आहे ह्याच्यामध्ये जी आपल्या सगळ्यांना एक प्रकारची काळजी किंवा चिंता भेडसावत असते ती तू सोडून दे आणि मनातून किंवा अंतरातून ती काढून टाक. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा समर्थ सांगतात. म्हणजे नुसती तू काळजी सोडून दे असं म्हणून ती काळजी सुटणार नाही. त्याच्यासाठी काय करायला हवं, तर करी रे मना भक्ती या राघवाची. म्हणजे हे मना तू राघवाची म्हणजे भगवंताची किंवा परमात्म्याची भक्ती कर. तू भक्ती मार्गाने जा. तू त्याची भक्ती करत गेलास तर तुझ्या मनामधली चिंता किंवा काळजी आपोआप नाहीशी. तू निर्भय बनशील. म्हणजे आपण मागच्या श्लोकात पाहिलं त्याप्रमाणे दोन काळजी म्हणजे दोन तऱ्हेच्या काळजी मनुष्याला लागलेल्या असतात. एक म्हणजे त्याच्या मृत्यूची काळजी त्याला असते आणि एक म्हणजे त्याचा प्रपंच व्यवस्थित होईल की नाही ही काळजी त्याला असते. म्हणजे दोन काळज्या त्याला कायम लागलेल्या असतात, भेडसावत असतात. आणि मागच्या श्लोकाच्या पुढे तेच सूत्र पुढे नेताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. म्हणजे एखाद्या घाबरट किंवा भित्र्या मनुष्याप्रमाणे तू काय घाबरतोस प्रपंचाला किंवा संसाराला. तू अजिबात घाबरू नकोस, धीर धर, मनामधली भीती किंवा धास्ती काढून टाक. कारण तुझ्या डोक्यावर कोणाचा वरद असतंय, तर प्रत्यक्ष भगवंताचा किंवा परमात्म्याचा वरद असतंय. मग अशा वेळेला जेव्हा भगवंताची भक्ती आपण करत असतो त्यावेळेला प्रत्यक्ष यम म्हणजे काळ किंवा मृत्यू जरी आपल्यावर कोपला, म्हणजे आपली मृत्यूची वेळ जरी जवळ आली, तरी त्यावेळेला तो मृत्यू आपला साधून दिला जातो. म्हणजे जो मनुष्य अखंडपणे आयुष्य जगत असताना भगवंताची भक्ती करतो, तर सद्गुरू त्याचा मृत्यूचा क्षण सांभाळतात आणि त्याला सद्गती प्राप्त होईल ही काळजी सद्गुरूच घेत असतात. आणि अशा वेळेला भगवंत त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही, त्याला कायम सांभाळतो, त्याला निर्भय बनवतो. आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितल्याप्रमाणे करी रे मना भक्ती या राघवाची. म्हणजे जर तुला ह्या भवाच्या चिंतेतून किंवा मृत्यूच्या काळजीतनं बाहेर पडायचं असेल, निर्भय बनायचं असेल आणि खरा भगवंताकडनं येणारा आनंद आणि समाधान तुला हवं असेल, त्यात कुठली बाधा नको असेल, तर तू भगवंताची भक्ती कर आणि निर्भय हो. जो भगवंताचा भक्त आहे त्याला कशाचीही चिंता किंवा काळजी वाटत नाही, कारण त्याने सगळं भगवंतावर सोपवून दिलेलं असतं. तर त्याला कशाची चिंता वाटेल. पण आज आपली गोष्ट अशी आहे की आपण सगळेजण प्रापंचिक आहोत, संसार करतोय. जन्माला आलो म्हणजे जन्मतः आपल्याला संसार मिळाला, प्रपंच मिळाला. मग आपल्याला स्वाभाविकपणे आपला प्रपंच किंवा संसार नीट होईल ना, त्यात काही न्यूनत्व येणार नाही ना, किंवा आपल्याला सगळं संसार सुख मिळेल ना, म्हणजे आपलं लग्न होऊन आपल्याला मुलं बाळ होणं किंवा पैसा अडका आपल्या प्रपंचामध्ये आपण मिळवणं, तर हे सगळं व्यवस्थित होईल ना, सगळं नीट पार पडेल ना, ह्याची कुठेतरी मनामध्ये सुप्त अशी एक सूक्ष्म अशी काळजी किंवा चिंता असते. स्वाभाविक असतं ते. कारण आपल्या सगळ्या सुखाच्या कल्पना ह्या संसारावर किंवा प्रपंचावर अवलंबून आहेत. म्हणजे प्रपंचामध्ये जर आपल्या मनासारखं झालं तर आपल्याला सुख मिळतं आणि प्रपंचामध्ये आपल्या मनाविरुद्ध झालं तर आपल्याला दुःख होतं. वास्तविक पाहता महाराज म्हणतात त्याप्रमाणे सुख किंवा दुःख ही वस्तुतः उत्पन्न झालेली नाहीत.
आपण आपल्या भावनेने त्याला सत्यत्व देतो. म्हणजे जी गोष्ट एखाद्यासाठी सुखाची असते तीच गोष्ट दुसऱ्यासाठी दुःखाची बनते. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही गोंदवल्याला आल्यासारखं तुमच्या काळजीचं किंवा चिंतेचं गाठोडं रामापाशी ठेवून जा. तुम्हाला ज्या गोष्टीची काळजी लागलेली आहे ती गोष्ट जरूर आपण आपल्या सद्गुरूंना किंवा रामाला सांगावी, कारण आपण त्यांनाच सांगणार, आपण दुसऱ्या कोणाला जाऊन सांगणार. तर आपल्याला जी काही चिंता किंवा काळजी भेडसावती आहे, आपण सर्वसामान्य माणसं आहोत, त्याच्यामुळे आपलं रोजचं आयुष्य जगत असताना अजून काही आपली तशी मनोभूमिका तयार झालेली नसते की काहीही माझ्या प्रपंचामध्ये घडू दे, मी स्वस्थतेने राहीन, अशी मनोभूमिका आपली तयार झालेली नसते. कुठेतरी बैचेनी येते, कुठेतरी अस्वस्थता येते, कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही बाबा, हे एकदा महाराजांच्या कानावर घालावं. मग पुढे मनोभूमिका अशी बनली पाहिजे की एकदा कानावर घातल्यानंतर मग आपण त्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. म्हणून महाराज काय म्हणतात की तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा तुमच्या काळजीचं गाठोडं माझ्या इथे रामापाशी ठेवून तुम्ही जा. मोकळे होऊन घरी जा, रिते होऊन घरी जा. पण आपण काय करतो? आपण सद्गुरूंच्या ठिकाणी जातो, आपण परमेश्वरीय शक्तीच्या ठिकाणी जातो. आपल्या मनामधली असलेली सगळी काळजी, चिंता, जी काही अस्वस्थता असेल, कशामुळे ती उत्पन्न झालेली आहे, काय हवंय आपल्याला, ते सगळं त्यांना निवेदन करतो मनातल्या मनामध्ये. सगळं आपण त्यांना सांगतो की महाराज एवढं करा किंवा परमेश्वरा तू एवढं घडवून आण बाबा, कारण आता तुझ्याशिवाय दुसरं मला कोणी नाही. हे आपण सगळं सांगतो. पण मोकळे होऊन येतो का? नाही. जे काळजीचं गाठोडं आपण रामाच्या पायापाशी ठेवलंय, ते त्याचा निरोप घेताना पुन्हा गाठोडं उचलतो, आपल्या डोक्यावर ठेवतो आणि घरची वाट धरतो. मग महाराज म्हणतात की आता जर तुम्ही ते गाठोडं उचललंच आहे, तुमचं तुम्ही बघा आता काय करायचं ते. पण तसंही होत नाही. कारण आपण कुठेतरी सुप्त कर्तेपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घेतलेलं असतं. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की व्यवहारामध्ये एखादी अडचणीची परिस्थिती जर उद्भवलेली आहे, तर मलाच माझं कर्तेपण चालवून त्यातनं बाहेर यायला लागणार आहे. व्यावहारिक पातळीवर हे बरोबर सुद्धा आहे. कारण शेवटी कुठलीही अडचण उत्पन्न झाली प्रपंचामध्ये, तर ती निस्तरायला आपल्याला आपलं कर्तेपण कुठेतरी चालवावं लागतं. पण यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे कर्तेपण आपण चालवतो, ते कर्तेपण आपण कोणाच्या भरोश्यावर चालवतो? एक तर आपल्या अंतरंगामध्ये किंवा अंतरामध्ये जो हृदयस्थ परमात्मा किंवा चैतन्य शक्ती जी वास करून आहे, एक तर तिच्या बळावर आपण हे सगळं कर्तेपण व्यावहारिक चालवत असतो. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही साधन मार्गावर असाल, तर सद्गुरूंची कृपा ही इथे खूप मोठं काम करत असते. म्हणजे तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही, पण आपल्या छोट्या छोट्या अडचणी सद्गुरू दूर करतात आणि ती गोष्ट व्यवस्थित पार पडते. पण त्याच्यासाठी एक प्रकारची मनोभूमिका तयार व्हावी लागते. जोपर्यंत आपली ती मनोभूमिका तयार होत नाही, तोपर्यंत सगळं करते पण आपण स्वतः घेतो. ते काळजीचं गाठोडं जे आपल्या डोक्यावर आपण घेतलेलं आहे, ते ओझं आपण स्वतःच वाहतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की कुठलंही कर्म सुरू करायच्या आधी आपल्या मनामध्ये येतं की आता कसं काय घडणार हे सगळं कोणास ठाऊक. कर्म करत असताना पुन्हा आपल्याला काळजी लागते की आता हे सगळं कसं पूर्ण होईल. कर्म करून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काळजी लागते की आता ह्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे, किंवा फळ मिळाल्यानंतर पुन्हा काही चिंता भेडसावते की हेच का मला फळ मिळालं एवढं सगळं करून. म्हणजे थोडक्यात काय की कर्माच्या प्रक्रियेमध्ये, कर्म घडत असण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही टप्प्यावर आपल्याला एक प्रकारची सूक्ष्म काळजी लागलेली असते की हे सगळं व्यवस्थित पार पडेल ना. कारण आपण सगळं कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं आहे. एकीकडे आपल्याला हे माहिती आहे की जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते शेवटी आपल्या प्रारब्धावर आधारित आहे किंवा अधीन आहे. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रारब्धानुसारच चालतात. म्हणजे आपण म्हणतो ना की शेवटी नशीब, जे काही माझ्या नशिबात असेल ते घडेल. जर एखादी गोष्ट मला मिळणं असेल नशिबामध्ये तर ती मिळेल, नसेल मिळणं तर ती मिळणार नाही. साधं सोपं गणित आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा त्याच्यामधनं आपण जात असतो त्या प्रक्रियेमधनं, तेव्हा मात्र आपल्याला काळजी लागलेली असते. तेव्हा ही स्वस्थता येत नाही की बघू
जे काही घडेल ते महाराजांच्या इच्छेने घडेल किंवा रामाच्या इच्छेने घडेल, आपण आपल्या जागी स्वस्थ असावं, ही भूमिका तयार व्हायला थोडासा वेळ लागतो. म्हणून मनुष्य भविष्याविषयीची चिंता करतो किंवा काळजी करतो. तेच समर्थांना सांगायचंय ना, की भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. म्हणजे बघा, आपलं लग्न ठरत नाही म्हणून आपल्याला काळजी लागते. लग्न झाल्यानंतर जर लगेच मूल झालं नाही आपल्याला हवं तेव्हा, की मग काळजी लागते. मूल झालं पण ते नीट अभ्यास करत नाही किंवा ते नीट वागत नाही म्हणून काळजी लागते. त्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं की त्याला नोकरी कशी मिळणार, त्याचा धंदा कसा व्यवस्थित होणार म्हणून काळजी लागते. आपल्या स्वतःच्या प्रपंचामध्ये आपल्याला पैसा जर मनासारखा मिळत नसेल तर एक प्रकारची काळजी लागते. आपण आजारी पडलो तर आपलं शरीर पूर्ववत धडधाकट होईल ना, ही एक काळजी लागलेली असते. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्या मुलांचं कसं होईल, नातवंडांचं कसं होईल, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित होईल ना. उद्या मुलगी आपण लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी गेली की सासरकडची मंडळी आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळतील ना. आणि तुम्हाला मुलगा असेल तर मुलगा आणि सून आपल्याला विचारेल ना, म्हातारपणी आपलं सगळं व्यवस्थित करेल ना, आपल्याला औषध पाणी विचारेल ना, सगळं आपलं व्यवस्थित होईल ना. म्हणजे आपण चालते फिरते असताना आपल्याला मरण यावं, अनायासे मरण यावं अशी इच्छा सगळ्यांची असते. म्हणजे त्या टप्प्यामध्ये असणाऱ्या लोकांची. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की कुठला आजार होऊन, लोळागोळा होऊन आपलं कोणाला करायला लागू नये आणि असा मृत्यू आपल्याला येऊ नये. त्याच्यामुळे त्या आजारपणाची पण एक मानसिक पातळीवर भीती असते. बघा, सूक्ष्मामध्ये जर आपण विचार केला तर अगदी बालपणापासून ते आपली वृद्धावस्था येईस्तवर आपल्याला निरनिराळ्या चिंता आणि काळज्या प्रत्येक आयुष्याच्या आपल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भेडसावत असतात. म्हणजे मग अशा वेळेला समर्थ आपल्याला हा प्रश्न विचारतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी, कशासाठी तू भीतोयस? जे करते पण तू स्वतःकडे घेतलंयस ना, म्हणून तुला काळजी आहे. जर परमेश्वर करता ही भावना मनामध्ये जर ठेवली तर आपल्याला काळजी करण्याचं कारण उरत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली तरीही आपण म्हणतो की भगवंताची कृपा झाली. महाराजांनी आपल्याला साधं सूत्र सांगितलंय की कशा पद्धतीने आपल्या मनाची भूमिका आपण बनवली पाहिजे. जी काही गोष्ट आपल्या मनासारखी घडलेली आहे ती भगवंताची कृपा मानावी. जी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडलेली आहे ती भगवंताची इच्छा मानावी. म्हणजे भगवंताची इच्छा नाही की ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडावी म्हणून ती घडली नाही, आपण त्याचा अट्टहास करू नये. म्हणजे एखाद दोन वेळेला अट्टहास केल्यानंतर सुद्धा ती गोष्ट घडत नसेल तर आपण ती गोष्ट सोडून द्यावी, प्रारब्धावर सोडावी. महाराज म्हणतात ना की तुम्ही तुमचा देह प्रारब्धावर सोडा. म्हणजे आपल्याला मोकळं होऊन जगता येतं. आपण काय करतो, आपण करते पण स्वतःकडे घेतल्यामुळे आपण प्रारब्धाला खेचण्याचा प्रयत्न करतो. प्रारब्ध त्याच्या गतीने पुढे जाणं, कारण ते तुमच्या आधीच्या कर्मांमधून उत्पन्न झालेलं आहे. आणि भगवंत किंवा भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू आपलं प्रारब्ध टाळत नाहीत. सद्गुरूंचा तर कल असा असतो की तू तुझ्या चुकीच्या कर्मातनं हे प्रारब्ध उत्पन्न तू स्वतःच केलेलं आहेस, जे आज तुझ्या वाट्याला आलेलं आहे, तर तू ते भोगून संपव. तू त्यातनं पळवाट काढलीस तर हे आजचं टाळलेलं भोगायला तुला पुन्हा हे भोगायला यावं लागेल. त्याच्यापेक्षा तू सगळं भोगून संपव. त्यामुळे सद्गुरू किंवा परमेश्वर ही संकट नाहीशी करत नाहीत किंवा एखादी काही वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणार असेल तर ती घटना टाळत नाहीत, कारण ती घटना घडणं हे आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. त्या घटनेला तोंड देण्यासाठी जी सहनशक्ती लागते ती परमेश्वर पुरवतो, ती सद्गुरू पुरवतात. तिथे त्यांची कृपा असते की वाटेल ते तुमच्या आयुष्यामध्ये घडलं तरी तुमची सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहणं, तुमची बुद्धी स्थिर राहणं, तुमच्या हातून कुठलंही चुकीचं कर्म न घडणं, ही त्यांची कृपा समजावी. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की धरी रे मना धीर धाकासी सांडी. ती भीती धास्ती मनातनं सोडून दे, धीर धर, घाबरू नकोस, निर्भय अवस्था मनाची आण. म्हणजे ज्या भगवंतानी हे जग उत्पन्न केलं, ज्या भगवंतानी आपल्याला उत्पन्न केलं, ज्या भगवंतानी हा प्रपंच सगळा उत्पन्न केला, तो भगवंत आपल्याला सांभाळायला समर्थ नाहीये का? मग आपण कशासाठी ते करते पण आपल्या स्वतःकडे घ्यायचं? म्हणून
जर आपल्याला निर्भय बनायचं असेल, जर कर्तेपण किंवा हवे नकोपण, वासना ह्या क्षीण करत न्यायच्या असतील, अहंकार क्षीण करत न्यायचा असेल, कारण या सगळ्याच्या पाठीमागे अहंकार आहे. महाराज म्हणतात तसं, की अहंकार आणि वासना हे काळजीचे आईबाप आहेत. आपण भगवंताचं नाम घेतलं, की अहंकार आणि वासना एकाच वेळी मरतात आणि काळजी उरत नाही. म्हणून आपण भगवंताची भक्ती करावी. मागच्या श्लोकात सांगितलं ना, "करी रे मना भक्ती या राघवाची." कारण आपण भगवंताची भक्ती करायला लागलो, की सगळ्यात पहिल्यांदा काय घडत असेल, तर ते म्हणजे आपला अहंकार क्षीण व्हायला सुरुवात होते. आपले विकार हळूहळू हळूहळू क्षीण व्हायला सुरुवात होते. आपल्या वासना क्षीण व्हायला सुरुवात होते. करते पण आपण स्वतःकडे घेत नाही. कितीतरी चांगले बदल आपल्यामध्ये घडतात मनाच्या पातळीवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुष्याला काळजी म्हणून उरत नाही. जो भगवंताचा झाला, जो खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणापाशी जाऊन बसला, त्याला काळजी करायचं कारणच उरत नाही. कारण त्याच्या मनामध्ये ही भावना पक्की झालेली असते, की जे काही चाललेलं आहे ते सगळं भगवंताच्या इच्छेने घडतंय. ह्या सगळ्या जगाचा पसारा हा भगवंतानी मांडलेला आहे. त्या पसाऱ्यामध्ये आपण एक छोटासा पदार्थ आहोत. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही घडतंय ते सगळं भगवंताच्या इच्छेप्रमाणे घडतंय आणि ते प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होतो, तेव्हा आपल्याला महाराजांना अपेक्षित असल्याप्रमाणे आपल्या काळजीचं गाठोडं रामापाशी आपल्याला ठेवता येतं. म्हणजे आपली वृत्ती किंवा आपली भावना अशी बनते, की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे विवेक आपल्यामध्ये जागृत होतो, त्याच्यामुळे निर्भयता येते आणि ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे आपल्याला भगवंतानी जसं ठेवलेलं आहे त्यात आपण समाधान मानायला शिकतो आणि आपली काळजी नष्ट होते. भले ती असली कुठेतरी मनामध्ये, तरी त्याच्या बरोबरीने एक शाश्वत अशी आपल्या मनात भावना असते, म्हणजे ज्याला आश्वस्त केलेलं असतं आपल्याला परमेश्वराने, की तू भिवू नकोस, मी आहे. आणि आपण त्यावेळेला जेव्हा उपासना करत असतो किंवा साधन करत असतो, म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची काळजी लागलेली आहे, त्या दरम्यान जेव्हा आपण भगवंताची उपासना किंवा प्रार्थना करतो किंवा भक्ती करतो, तर त्या प्रतिकूल अशा परिस्थितीमधूनच भक्ती उत्पन्न होते. जेव्हा तुम्ही चिंतेमध्ये आहात, जेव्हा तुम्ही काळजीमध्ये आहात, जेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताय, त्यावेळेला आपल्या मनामध्ये भगवंताविषयी आणि सद्गुरूंविषयी अधिक जास्त तीव्रतेने भावना उत्पन्न होतात आणि तिथे आपल्या अंतरंगामध्ये भक्तीचा उदय होतो. आणि म्हणून समर्थांनी "करी रे मना भक्ती या राघवाची" असं सांगितलेलं आहे. का भक्ती करायची? तर आपल्या मनामध्ये ह्या गोष्टींचा उगम होतो, निर्भयता येते. जो मनुष्य पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन त्याची भक्ती करतो, त्याला कुठल्याही काळजीचं कारण उरत नाही. आणि म्हणून समर्थांनी या श्लोकाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे, की "रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी." म्हणजे रघुनायकासारखा, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत किंवा परमात्मा तुझा स्वामी असताना, तुझ्या डोक्यावर त्याचा वरदहस्त असताना, यमराज जरी कोपले, काळ किंवा मृत्यू जरी समोर येऊन उभा राहिला, तरीही भगवंत त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. आता बघा, मागच्या श्लोकामध्ये सुद्धा "करी रे मना भक्तिया राघवाची" असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ 3ऱ्या चरणामध्ये असं म्हणतायत, की "रघुनायका सारिखा स्वामी शिरी." इथे एक गोष्ट आपल्या लक्षात आली आहे का, की समर्थांनी दोन्ही श्लोकांमध्ये राघव आणि रघुनायक असे शब्द वापरलेत रामासाठी किंवा भगवंतासाठी. आता राघव किंवा रघुनायक ही संज्ञा कुठून आलेली आहे? तर ज्या सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे, त्या वंशामधील रघुराजा हा अतिशय शूर, पराक्रमी आणि विवेकी होता.
त्याचं स्मरण म्हणून, त्या रघुराजाचं स्मरण म्हणून त्याच्यानंतर जे जे राजे सूर्यवंशामध्ये जन्माला आले त्या सगळ्यांना राघव असं संबोधण्यात येऊ लागलं. आणि विशेष करून प्रभू रामचंद्रांना राघव किंवा रघुनायक असं म्हणण्यात येऊ लागलं. कारण जेव्हा आपण राघव म्हणतो किंवा रघुनायक म्हणतो तेव्हा ते अप्रत्यक्षरित्या सूर्यवंशामध्ये जन्मलेल्या रघुराजाचं स्मरण असतं. त्याच्या पराक्रमाचं, त्याच्या चरित्राचं, त्याच्या चारित्र्याचं ते चिंतन आणि मनन असतं. आणि जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचं चिंतन अथवा मनन करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा सकारात्मकता येते, विवेक जागृत राहतो. आणि म्हणून त्या रघुनायकाचं स्मरण ठेवून किंवा राघवाचं स्मरण करून मनुष्याने भक्ती करावी परमात्म्याची, असं समर्थ इथे सांगतात. म्हणजे ज्याने हा प्रपंच उत्पन्न केला तो आपल्याला आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये सांभाळणार नाही का? का आपल्याला भीती वाटावी किंवा काळजी वाटावी? म्हणजे आपला जणू काही परमेश्वरावर विश्वासच नाहीये किंवा सद्गुरूंवर विश्वास नाही, अशी काही थोडीशी मनाची भावना उत्पन्न होते. म्हणून जे जे काही घडतं ते प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे भगवंताच्या आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंच्या इच्छेने घडतंय माझ्या प्रपंचामध्ये, हे समजून आपण थोडासा धीर धरून राहावं, भगवंतावर थोडासा विश्वास ठेवावा, तशी मनोभूमिका आपल्याला तयार करावी लागते. कारण अशा भक्तावर भगवंताचा वरदहस्त असतो, म्हणजे त्याच्या डोक्यावर. म्हणजे रघुनायकासारिखा स्वामी शिरी असा जो तिसरा चरण आहे, आणि मग तो एकदा वरदहस्त आपल्याला भगवंताचा लाभला की अगदी यम किंवा काळ जरी समोर येऊन उभा राहिला तरी त्या क्षणी आपल्याला भगवंत सांभाळतो, सद्गुरू आपल्याला सांभाळतात, आणि भगवंत त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. म्हणून ते नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी असं चौथ्या चरणामध्ये म्हटलं. आता तुम्हाला समर्थांच्या चरित्रामधला एक प्रसंग सांगतो. अतिशय सुंदर प्रसंग आहे. म्हणजे कसा विश्वास किंवा श्रद्धा आपली ह्या सगळ्या गोष्टींवर बसते. समर्थ संचार करत असतात आणि असं संचार करताना गावोगावी रामनामाचा किंवा तो प्रसार करत असताना सगळी परिस्थिती बघत असताना एक दाम्पत्य असतं आणि त्यांना मधुकर नावाचा मुलगा असतो. तर ते काय करतात, समर्थांच्या कार्यासाठी, मधुकर सुद्धा अतिशय हुशार आणि चुणचुणीत मुलगा असतो, तर त्याच्या आईवडिलांना वाटतं की आपण मधुकराला समर्थांच्या कार्यासाठी द्यावं. आणि समर्थांना सुद्धा मधुकर अतिशय आवडतो आणि समर्थ त्याला त्यांच्या कार्यासाठी आपल्याबरोबर घेतात. आणि असंच फिरत फिरत संचार करत असताना समर्थ आणि मधुकर एका गावी येऊन थांबतात. साधारणपणे समर्थ मारुतीच्या मंदिरामध्ये वस्ती करत असत, तसं ते एका मारुतीच्या मंदिरामध्ये राहून थांबतात आणि मधुकराला सांगतात की तू आता भिक्षा मागून जरा आण, आपण रामाला नैवेद्य वगैरे दाखवूया. त्याप्रमाणे मधुकर भिक्षा मागण्यासाठी मारुतीच्या मंदिरातून बाहेर पडतो आणि गावामध्ये, तो गावामध्ये जोशी नावाच्या एका गृहस्थांच्या घरापुढे येऊन भिक्षा मागतो. ते ज्योतिषी असतात. आणि मधुकर श्लोक म्हणतो की समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि जय जय रघुवीर समर्थ अशी मोठ्याने गर्जना करतो. हे ऐकून जोशीबुवा बाहेर येतात आणि बाहेर येऊन खोचकपणे मधुकराला विचारतात की आत्ता जो तू श्लोक म्हटलास त्याचा अर्थ तुला तरी कळतोय का? तू फारच शहाणा दिसतोस. तर त्या विचारण्यामागची खोच मधुकराला लक्षात येत नाही. तो अगदी शांतपणे त्यांना अर्थ सांगतो की ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की समर्थांचे
जे सेवक आहेत त्यांच्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची प्राज्ञा कोणालाही नाही. समर्थाच्या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? म्हणजे संपूर्ण भूमंडळामध्ये असा कोणी सापडणार नाही की जो समर्थांच्या सेवकाकडे वक्रदृष्टीने पाहिल. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, म्हणजे ज्या भगवंताची लीला तीनही लोकांमध्ये वर्णन केली जाते, असा तो भगवंत परमात्मा त्याच्या दासाविषयी अतिशय अभिमान बाळगून असतो आणि तो त्याची उपेक्षा कधीही करत नाही. नुपेक्षी कदा रामदासाभिमान. मधुकर अगदी निरागसपणे तो अर्थ सांगतो. हा अर्थ ऐकल्यानंतर जोशीबुवांचा पारा चढतो. ते त्याला आत घेतात आणि ओसरीवर बसवतात. ज्योतिषी असतात. जन्मवेळ वगैरे सगळं विचारून ते त्याची पत्रिका मांडतात आणि त्याला सांगतात की उद्या माध्यान्नीच्या वेळेला तुझा मृत्यू होणार आहे. आता तू म्हणतोस ना की समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. आता मी बघतो की जर तुझ्या रामानी आणि समर्थांनी तुला जर वाचवलं तर परवा माझ्याकडे माधुकरी मागायला ये, मी परवा तुला माधुकरी घालतो. हे ऐकल्यावर मात्र मधुकर अतिशय घाबरतो. कशी बशी पुढच्या 3-4 घरांमध्ये तो भिक्षा मागतो आणि समर्थांच्याकडे येतो. तो घाबरलेला असतो. त्याच्यामुळे समर्थ त्याला विचारतात, अरे मधुकरा काय झालं, तू का घाबरलास एवढा? तो सगळा वृत्तांत निवेदन करतो समर्थांना. मग समर्थ म्हणतात की ठीक आहे, बघूया आपण. पण हे ऐकल्यामुळे मधुकराला मात्र अतिशय भीती वाटते. त्याचं अंग थरथरायला लागतं. त्याला ताप भरतो. तो बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो, म्हणजे भीतीने. कुठेतरी त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये काही कळत नसतं, मध्येच त्याला शुद्ध येते तेव्हा समर्थ दिसत असतात. अशा काही अवस्थेमध्ये तो जातो. म्हणजे भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. काय समर्थाने आपल्याला सांगितलंय बघा. अशातच रात्र सरते. मधुकर तर घाबरलेलाच असतो त्याच्या मृत्यूमुळे. दुसरा दिवस उजाडतो. माध्यान्नीची वेळ येते. आता खरोखरी मधुकराचा मृत्यू जवळ यायला लागलेला असतो. समर्थ म्हणतात, मधुकरा एक काम कर, मला जरा झोप येते. मी ही घोंगडी घेऊन झोपतो, ती घोंगडी तू सुद्धा तुझ्या अंगावर थोडीशी घे, म्हणजे पांघर, आणि राम नाम घेत माझे पाय चेपत बस. मधुकर त्याप्रमाणे करतो. मधुकराची मृत्यूची वेळ जशी जशी जवळ यायला लागते तसे मधुकराला यमदूत दिसायला लागतात. ते पाश टाकतायत, पण समर्थांच्या घोंगडीपर्यंतच ते जाऊ शकतात. त्यामुळे यमदूतांचं काही काम तिथे चालत नाही. ते म्हणतात, आता प्रत्यक्ष आपल्या स्वामींना म्हणजे यमराजाला आता बोलवायला लागणार, आपलं इथे काम काही चालत नाही. ते यमराजाला बोलवायला जातात. यमराज स्वतः येतात. त्यांचा तो रेडा, हातामध्ये पाश, हे सगळं मधुकराला दिसायला लागतं. यमराज त्याला दरडावून सांगतात की तू ताबडतोब बाहेर ये, मी तुझे प्राण हरण करण्यासाठी आलेलो आहे. मधुकराला समर्थाने सांगितलेलं असतं की माझे पाय चेपत बस आणि जी घोंगडी मी पांघरलेली आहे ती घोंगडी तू स्वतः थोडीशी पांघर आणि रामनाम घेत बस. मधुकर यमाला म्हणतो, मी मुळीच येणार नाही, कारण मला समर्थांनी सांगितलंय की ही जागा सोडून तू कुठेही जायचं नाहीस. यम सुद्धा पाश टाकतात, पण त्या घोंगडीपर्यंतच ते पोचू शकतात. म्हणजे यमाला सुद्धा मधुकराचे प्राण हरण करता येत नाहीत. ते पाय आपटत निघून जातात आणि मधुकराचं मरण टळतं, त्याचे प्राण वाचतात. आणि हे सूत्र समर्थांना आपल्याला ह्या श्लोकामध्ये सांगायचे की भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. जय जय रघुवीर समर्थ.